जय श्रीकृष्ण फॅमिली. कशात तुम्ही बऱ्यात ना? मी पण बरेच आहे, तुम्ही पण बरेच असणार. आज आम्ही काय नाश्ता बनवला नाही. मग आज काय केलं आम्ही माहीत आहे का? आज ते म्हणतात ना ते चणे आणि गुळ, ते संतोषी माता. आज वार काय रे? आज शनिवार आहे वाटते. आज शनिवार आहे का शुक्रवार आहे? शुक्रवार. आज शुक्रवार नाही आहे. आज काय तारीख आहे? आज 13 तारीख आहे ना. आज 13 तारीख शुक्रवार. अरे बापरे, 13 तारीख. बघा, योगानुसार मी विचार बी नव्हता केला आज की गुळ फुटाणे खावा म्हणून. घरात गुळ फुटाणे होते. मी गुळ फुटाण्याचा नाश्ता केला, कारण आज नाश्ता काही मी बनवलाच नाही. तर त्या कारणाचा मी गुळ फुटाणेच खाल्ले. बघा, अरे टकरत आहे. तर हे बघा, गुळ आणि फुटाणे. आमच्या साहेबाला पण तेच दिले. म्हणलं तुम्ही पण तेच खा म्हणलं, गुळ आणि फुटाणे. हे बघा, हा गुळ आणि हे बघा, एक मिनिट, हे चणे. तर आज आमचा हाच नाश्ता समजून आज मस्तपैकी हे खाल्ले. हे बघा, दिसतात की नाही? हे फुटाणे आणि गूळ. आणि मी विचार पण नव्हता केला. बघा, संतोषी माताची किती कृपा की आज संतोषी माताचा दिवस आहे म्हणून मी असा विचार पण नव्हता केला. तर आम्ही सकाळी गूळ आणि फुटाणे खाल्ले आज. बस याच्यावरच आम्ही भागवलं. आमच्या साहेबांना पण हेच खाल्ले. आता काय करणार? आता मस्तपैकी जेवण बनवणार आहे. आंघोळ झाली, पूजापाठ झाली. नंतर मग म्हणलं आता काय भूक लागली होती, म्हणलं काय खावं. तर घरातले फुटाणे होते, फुटाणे खाल्ले. पूजापाठ झाली. एक वेळ तुम्हाला दाखवते पूजापाठ आमची. हे बघा माझी पूजापाठ. आज मला खूप उशीर झाला पूजा करायला, कारण काल काय झालं, ते डाळ उडदाची हे केली होती ना, भरडली. तर त्या कारणाचा मग मी लई थकली होती आज काल. तर त्या कारणाचं मग मी उशिरा उठले आज. तर मग सगळंच उशिरा झालं. तुळशी पण आज तिकडे आणून घेतली. कुठे तुळशी? अरे सॉरी, दिसत नाही वाटते. दिसत नाही बरोबर. एक मिनिट थांबा. इकडून दिसते का? नाही, दिसतच नाही. ते हे आहे ना, त्या कारणासमोर बरोबर दिसतच नाही. चला ठीक आहे, काय वांधा नाही. तर असं तर झाले आज कामधंदे, साफसफाई सगळी झाली. हे बघा, सगळं व्यवस्थितशीर, याचा पलंग व्यवस्थितशीर लावला. कामधंदे सगळे झाले. आता जेवणाची सुरुवात. आणि मी घेतल्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या. आता मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा, हे बघा, शेवग्याच्या शेंगा घेतल्या. शेवगाची शेंगाची भाजी करणार आहे. आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी. आणि बघूया जेवणाचं आता काय आहे. आता सध्या तर शेवगाच्या शेंगा मी साफ करते. तर शेवगाच्या शेंगा साफ करून आपली मस्तपैकी उकडायला टाकते. चला आता शेवगाच्या शेंगा आपण साफ करूया आणि मग जेवणाला लागूया. कारण आता झालं, गुळ फुटाणे खाल्ले मस्तपैकी. आता गुळ फुटाणे खाल्ले, पोट जरा डमडम झालं जरासं. तुमचं भरलं का नाही? हां, सांगा मग यांना. भरलं साहेब? साहेब नाही, यूट्यूब फॅमिली. माझी यूट्यूब फॅमिली, माझी एकदम लाडाची यूट्यूब फॅमिली आहे ही बाबा. यूट्यूब फॅमिली आहे म्हणून मी आहे असं म्हणलं तरी चालते. कारण माझा एवढा टाईमपास होते ना, एवढ्या मोठ्या घरातनी कसं टाईमपास केला असता मी, विचार करा बरं. ते बरं तरी झालं, मुलांनी यूट्यूब खोलून दिलं मला, यूट्यूब चॅनल. पहिला तो नाहीच बोलला होता. मी म्हणे नाही, देणारच नाही यूट्यूब. म्हणे लोक कमेंट काय पाठवतात, कसं पाठवतात. तर मी म्हटलं नाही, कोणी काय पाठवत नाही. म्हटलं यूट्यूब फॅमिलीवर मी प्रेम करतो, ते पण माझ्यावर प्रेम करतीलच. म्हटलं मी असं कामच नाही करणार म्हटलं की त्यांच्या मनातनी असं माझ्याविषयी वाईट भावना यावं म्हणून असं मला मी काम करणार म्हटलं. त्याला म्हणलं खोलून दे. आई म्हणे नाही, वयानुसार तुला लोकांना काही जर म्हणलं तर मला त्रास होईल. म्हणलं कोणीच काय म्हणणार नाही, ते माझे सगळे नातेवाईक आहेत, ते माझ्यावर प्रेम करतील. म्हटलं आता तर माझा यूट्यूब फॅमिली म्हणजे का माझं हे झालं, परिवार झाला, ऑल इंडिया परिवार. पहिल्यांदा कसं मला एक मुलगा, 2 मुली, एक नातू, नवरा आणि आम्हीच असं वाटतं, आमचाच परिवार, जावाई असं वाटायचं. पण आता नाही, आता असं वाटतं ऑल इंडिया माझीच, सगळे रिश्तेदार माझेच असं वाटते. चला, जय श्रीकृष्ण.
आता आपण करूया जेवणाची तयारी. हे बघा, आता मी घेतल्या शेवगाच्या शेंगा. आता मी कापून हे बॉईल करणार आणि शेवगाच्या शेंगा आणि परत काय काय काहीतरी एखादी डाळ बनवणार आणि चपात्या बनवणार. भात तर आम्ही खातच नाही, कारण मी भात खाते, मला आवडते भात. थोडासा जेवणानंतर भात लागते थोडा, पण मुलगा नाही म्हणते, वजन वाढते म्हणते. त्या कारणास्तव मी भात काही करणार नाही. चला, जय श्रीकृष्ण. तुमचं काय चाललं? जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. शुभ सकाळ. शुभ सकाळ. काय 10 वाजले, आता किती वाजले? 11 वाजले वाटत नाही. चला, तरी पण सकाळच आहे. 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत सकाळच असते. चला, जय श्रीकृष्ण.